इतर दिवशी नाही, पण ऋषीपंचमीच्या दिवशी या ठिकाणी मी जातेच. कुठे ती तुम्हाला यापुढे कळेल. तर बघा, हा आहे गणपतींचा दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमीचा दिवस. इथे आमच्याकडे ऋषीपंचमीच्या दिवशी अशा प्रकारे 21 प्रकारच्या भाज्या मिक्स कट करून ठेवलेल्या आहेत. उपवास सोडण्यासाठी आम्हाला ही भाजी आणि मी भाकरी वगैरे करून गेलेली आणि माणसांसाठी इथे जेवण, वरण, भात, भाजी सुद्धा बनवून दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी जर नदीवर अंघोळीला गेली नाही ना, तर वाटतच नाही की ऋषीपंचमीचा असा उपवास होता म्हणून. तर बघा, आम्ही ज्या वेळेला जायला निघालेलो ना, त्यावेळेला सर्व लेडीज अंघोळ्या वगैरे करून आलेल्या. काही होत्या नदीवर, मग आमचा आवरता आम्हाला लेट झालेला, मग लेटच गेलेलो. तर बघा, इथे पहिल्यांदा आंघोळी वगैरे करून घेतली. सुरुवातीला नदीत उतरताना खूप थंड थंड वाटतं, पण एकदा उतरलो ना की निघावं असं वाटत नाही. तर बघा, तब्येत बरोबर नसताना सुद्धा मी गेलेली, कारण मजाच वेगळी असते ती नदीवर आंघोळी करण्याची. तर बघा, आंघोळी वगैरे करून झाली, त्यानंतर तिथेच पूजन वगैरे करून घेतलं आम्ही सर्व लेडीजनी. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघतच असाल किती थंडी लागत होती, कारण त्या दिवशी ना पाऊस पण खूप होता आणि मला पण सर्दी ताप थोडासा येत होता, तरी पण मी गेलेली. तर बघा, इथे जे द्रोण केलेलं आईनेच मला घरून करून दिलेलं द्रोण, त्याच्यात पैसा, सुपारी, कापूर अशा प्रकारे पेटून ते सोडून देतात नदीमध्ये. तर ते पण सोडून दिलं. घरी आल्यानंतर मस्त कपडे वगैरे चेंज करून जी भाजी बनवून ठेवलेली आईंनी, मी जाताना भाकरी वगैरे करून गेली. तर उपवास वगैरे सोडून घेतला आणि मग त्यानंतर 1.5 दिवसांचे जे गणपती होते त्यांचे दर्शन वगैरे करून गेलेली. मग 1.5 दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी. चला तर मग बाय बाय.